Hello my dear students. Now today we are going to study next question of this practice set 3.4. See, the question number is second one. The second question बघतोय बघा आपण practice set 3.4 मधला. Practice set 3.4 in which question number second is going on. See, what is the given part here? First we will draw this figure. Figure is given like this. See here. Here P is given, here R is given, and Q point is here. That means this PQ and this QR both are congruent. बघा ह्याच्यामधल्या ही PQ आणि QR ह्या दोन्ही congruent आहेत बघा. ही आणि ही congruent दिलेली आहे. Actually ह्याच्यात नाही दिली पण आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये दिले बघा. साइड PQ is congruent to RQ. PQ congruent to RQ म्हटलंय. पुढे PSR इथे S पॉइंट दिलाय आणि हा PSR PS दिलाय बघा. तर बघा मग PQ R आणि S असे चार पॉइंट्स आहेत. PQ R S. In the figure PQRS is cyclic. बघा हा PQRS हा PQRS काय आहे? Cyclic quadrilateral आहे. PQ is congruent to RQ. बघा ही PQ कुणाशी congruent आहे? PQ congruent to RQ. PQ congruent to RQ हे दोन इक्वल आहेत बघा. पुढे PSR is equals to 110 degree. PSR this is 110 degree. PSR बघा PSR is 110 degree. हा एवढा 110 आहे. पुढे find the measure of angle PQR. फर्स्ट आता बघा to find measure of angle PQR. measure of angle PQR हे पहिलं फाइंड करायचंय. दुसरा आहे measure R PQR. सेकंड measure R PQR. measure R PQR. तीसरा measure R QR. तीसरा measure R QR. आणि चौथा आहे बघा measure of angle PRQ. measure of angle PRQ. असे हे चार आपल्याला सब क्वेश्चन सॉल्व करायचे, फाइंड करायचे त्याचे आन्सर. आता एकदा फिगर कडे व्यवस्थित बघा. तुम्हाला हे फिगर कळणं गरजेचं आहे बघा बाळांनो. एकदा जर तुम्हाला ते लक्षात आलं की पुढे सोडवायला सोपं जाईल बघा. आता सगळ्यात पहिलं बघा काय दिलंय? फाइंड PQR. हा अँगल फाइंड करायचं PQR. वेअर इज PQR? सी अँगल PQR हियर. हा अँगल फाइंड करायचा आपल्याला. सगळ्यात पहिलं तुम्हाला हे कळलं पाहिजे PQRS याचे चारही व्हर्टायसेस जे आहेत बघा, ऑल फोर व्हर्टायसेस लाय ऑन द सेम सर्कल. बघा एका सर्कलवर चारही व्हर्टायसेस लाय होतात. देयरफॉर इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपण इथे काय सांगणार? क्वाड्रिलॅटरल. इथे काय म्हणणार आपण? क्वाड्रिलॅटरल. PQRS इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. PQRS इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल इथे म्हणूया आपण बघा. फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायचंय? फर्स्ट मेजर अँगल PQR हा फाइंड करायचा आहे आपल्याला. मग PQR जर फाइंड करायचा असेल हा PQR आपण पहिले काय सांगणार? क्वाड्रिलॅटरल. कोणता? PQRS. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. PQRS जो आहे PQRS सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. देयरफॉर मग त्याच्या ऑपोजिट अँगल्स काय असतात बघा? हा आणि हा अँगल या दोघांची सम किती येईल? 180 डिग्री. मग ऑपोजिट अँगल बघा PSR प्लस PQR. आपल्याला PQR फाइंड करायचं. मग इथे म्हणूया अँगल PQR मेजर अँगल PQR हा बघा PQR प्लस PSR प्लस मेजर ऑफ अँगल PSR इज इक्वल्स टू 180 डिग्री. यांचं दोघांचं मिळून मेजर काय? 180 डिग्री. इथं काय सांगणार आपण बघा? हा PQR प्लस PSR ह्या दोघांची सम किती आहे? 180 डिग्री. तर त्याचं रिझन काय? हे दोघांचं मिळून 180 का आलं? बिकॉज ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल.
ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बघा हा 110 हा किती मग हे ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू PQR therefore major angle PQR plus PSR काय हा PSR हा किती 110 मग हा PSR किती 110 डिग्री इज इक्वल टू हा 180 जसाच्या तसा आता बघा therefore major angle PQR is equal to 180 मधला हा तिकडे मायनस होईल 180 minus 110 म्हणजे किती आला therefore major angle PQR is equal to 180 ने 110 केला किती उरले 70 डिग्री म्हणजे आपल्याला हा किती मिळाला angle PQR equals to 70 डिग्री मिळाला बघा PQR हा वाला 70 मिळाला PQR बघा ह्याचा ऑपोजिट हा अँगल 70 डिग्री आहे ना पुढे बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये मेजर आर PQR विचारलंय PQR ह्याचं मेजर हा PQR बघा बघा आता हा असा अँगल मग हा इथून बघा PQR असा एवढा म्हणजेच इथे बघा हा अँगल आणि ह्याने इंटरसेक्ट केलेला हा आर्क इंटरसेक्टेड म्हणजे ह्याच्या दुप्पट हा असेल ना हा इन्स्क्राइब्ड अँगल थेरमने आपण काय सांगणार अँगल PSR इज इक्वल्स टू हाफ ऑफ PQR कळतंय का आपण काय म्हणणार अँगल PSR सेकंड बघू आपण सेकंड काय मेजर आर PQR मेजर आर PQR बघा PQR हा आर्क फाइंड करायचा मेजर आर PQR हा जो PQR आर्क आहे तो कसा फाइंड करणार बघा अँगल PSR इज इक्वल्स टू इथे म्हणू आपण बघा अँगल PSR इज इक्वल्स टू लक्षात घ्या PSR अँगल P हा इथे PSR अँगल PSR इज इक्वल्स टू बघा अँगल PSR इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर आर PQR हा मेजर आर PQR हाफ टाइम्स मेजर आर्क PQR म्हणजे PSR जो अँगल आहे बघा PSR हा अँगल हाफ ऑफ PQR हाफ टाइम्स मेजर आर PQR इथं काय सांगायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इन्स्क्राइब्ड अँगल थेरम ओके आता बघा बरं आता PSR इज हाफ ऑफ दिस आता PSR आपल्याला माहिती आहे ना PSR इज इक्वल्स टू 110 इथे टाकून द्या PSR इज इक्वल्स टू 110 डिग्री इज इक्वल्स टू हाफ इनटू मेजर आर्क PQR हा 2 डिवाइड इकडे मल्टिप्लाय बघा 110 डिग्री इनटू 2 बघा डिवाइडचा इकडे मल्टिप्लाय इनटू 2 इज इक्वल्स टू मेजर आर्क PQR therefore major arc PQR is equals to major arc PQR is equals to काय 110 into 2 110 2 जा 220 डिग्री लक्षात घ्या 110 2 जा 220 म्हणजे आपल्याला काय मिळाला मेजर आर्क कोणता मिळालाय सो वी गॉट हियर मेजर आर्क PQR सी दिस वन दिस इज मेजर आर्क PQR हा PQR मिळाला आपल्याला PQR किती आहे 220 डिग्री 220 डिग्री मग आता PQR हा मेजर आर्क मिळाला आपल्याला then see here major arc PQR is equals to 220 so we got here PQR ह्याचं मेजर मिळालं आपल्याला हा टोटल बघा इथपासून असा इथपर्यंत एवढा अँगल एवढ्या आर्कचं मेजर मिळालं किती 220 डिग्री आता आपल्याला फाइंड काय करायचं तिसरं मेजर आर्क QR हा QR फाइंड करायचा QR मग हा QR कसा येईल बघा तर ऍक्च्युअली तुम्हाला हे माहित पाहिजे PQ इज इक्वल्स टू QR हे दोन इक्वल आहे बघा ही आणि ही कॉर्ड इक्वल या कॉर्डने सबटेंड केलेला हा आर्क या कॉर्डने सबटेंड केलेला हा आर्क जर ह्या दोन कॉर्ड इक्वल बघा ही कॉर्ड ह्या दोन कॉर्ड इक्वल तर हे दोन आर्क सुद्धा इक्वल हा वाला आणि हा वाला हे दोन्ही आर्क इक्वल मग जर दोन कॉर्ड इक्वल दोन्ही आर्क इक्वल जर आर्क इक्वल असतील तर टोटल दोघं मिळून किती 220 तर इक्वल म्हणजे दोन पार्ट म्हणजे हा 110 असेल तर ते लिहिताना व्यवस्थित लिहायचं कसं PQ कॉन्ग्रुएंट टू QR आपण असं सांगूया कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड QR तिसरं बघा आपल्याला तिसरं काय फाइंड करायचं आता तिसऱ्याकडे जाऊ तिसरं काय मेजर आर्क QR मेजर आर्क QR इज इक्वल्स टू व्हॉट तर मेजर आर्क QR फाइंड करायचं आपण काय करणार आता QR म्हणजे हा आर्क फाइंड करायचा पहिले आपण हे सांगू PQ इक्वल्स टू QR इथे सांगूया कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड बघा PQ कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे हा कॉर्ड जो PQ आहे
PQ congruent to QR. Chord PQ congruent to chord QR. लक्षात घ्या. PQ हा PQ congruent कुणाशी QR शी. PQ is congruent to QR. मग जर हे दोन chord इक्वल तर chord ने सस्टेन बरं. ह्या chord ने कापलेला एवढा हा आर्क हिचा एवढा आर्क आणि हिचा एवढा आर्क. ह्या chordचा एवढा ह्या chordचा एवढा. म्हणजे PQ congruent to QR. मग chord therefore arc. जर chord equal तर arc equal. Arc PQ is congruent to arc PQ कोणाशी ह्या हिने सबटेंड केला QR शी. हिने सबटेंड केला हा QR. arc QR. इथे सांगायचं congruent chord subtend congruent arcs. मग इथे काय सांगणार आपण congruent arcs किंवा arcs corresponding to arcs corresponding to बघा arcs corresponding to हे कोणते PQ आणि QR. PQ आणि QR. PQ आणि QR हे arc corresponding to congruent chords. ह्या chordला corresponding ह्या chordला corresponding ह्या दोन इक्वल हे दोन इक्वल. arc हे arc corresponding to congruent chords. arcs corresponding to congruent chords. आता बघा PQ congruent to QR. arc कोणता PQ. arc PQ congruent to QR. arc PQ congruent to arc QR. ओके. आता बघा बरं आपण ह्याला काय करूया x म्हणूया. ह्याला arc PQ आणि therefore major arc बघा हा PQ हे दोन्ही इक्वल आहेत is equals to ह्याचं मेजर is equals to ह्याचं major arc QR and that is equals to x. मग हे दोन इक्वल आहे की नाही हा आणि हा इक्वल आहे बघा. हा आणि हा arc आणि हा इक्वल हे दोन arc. मग ह्याला x म्हटलं तर हा पण x एवढा x हा पण x. मग ह्या दोघांना x म्हटले आपण. आता बघा this plus this is equals to this total. arc addition property म्हणजे हा एवढा प्लस एवढा म्हणजे हा टोटल. आपण म्हणूया arc PQ plus QR is equals to PQR. इथे सांगूया आपण मेजर आर्क बघा बरं का मेजर आर्क कोणता PQ. मेजर आर्क PQ प्लस त्यात कोणता प्लस करायचा QR. PQ प्लस मेजर आर्क QR is equals to बघा बरं मेजर आर्क PQ plus QR is equals to PQR is equals to मेजर आर्क PQR. आणि मग त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू बघा PQ काय QR काय x हा पण x इथे टाकून द्या x plus x is equals to मेजर आर्क PQR काय PQR त्याचं मेजर तर 220 आलं आताच आपण फाइंड केलं PQR चं मेजर 220. मग ह्याचं जे मेजर आले हे 220 टाकून द्यायचे 220 डिग्री. मग x plus x 2x is equals to 220 डिग्री. मग x किती बघा therefore x is equals to 2 1 जा 2 0 जा म्हणजे बघा इथे x is equals to 220 upon 2 2 1 जा 2 1 1 0 म्हणजे 110 डिग्री. आलं का लक्षात सगळ्यांना. म्हणजे आपल्याला x मिळाला. x म्हणजेच काय आपल्याला arc QR मिळाला. QR काय x this is measure. therefore इथे म्हणूया आपण मेजर आर्क QR हा QR म्हणजेच PQ. QR पण that is QR म्हणजेच PQ दोन्ही इक्वल आहेत ना. मग QR म्हणजेच PQ. QR is equals to मेजर आर्क PQ मेजर आर्क PQ and that is equals to PQ is equals to PQ is equals to काय x आणि त्या x ची व्हॅल्यू किती आली मिळालो 110 डिग्री. म्हणजे बघा आपल्याला QR पण मिळाला हा मिळाला आणि हा पण मिळाला. आता आपल्याला काय विचारले PRQ लास्टचा PRQ. आता हे मी रब करतो तुम्हाला कळेल. पटपट कॉपी करून घ्यायचं चला. आता लास्टचा राहिला आपला लास्टचा कोण आहे बघा सी द लास्ट see the last one. आता लास्ट मध्ये काय मेजर अँगल PRQ लास्ट फोर्थ मेजर अँगल PRQ मेजर अँगल PRQ is equals to what. आता PRQ कसा बघा हा PRQ ऍक्च्युअली आपला PQ आणि QR हा PQ किती आलाय
110 आलाय बघा, हा 110 आणि हा QR पण किती आला 110 आला, हा एवढा 110, हा एवढा 110. आपल्याला PRQ हा हवाय, PRQ. मग ह्याचं मेजर काय हे एवढं, हे ह्याच्या हाफ हे अर्ध, ह्याच्या हाफ हे इन्स्टंट अँगल थेरम. आपण म्हणू PRQ इज इक्वल्स टू अँगल, मेजर अँगल PRQ इज इक्वल्स टू हाफ टाइम्स मेजर आर्क. बघा मेजर अँगल PRQ कोणता आहे, PRQ हाफ ऑफ PQ, हाफ टाइम्स मेजर आर्क PQ. मग आता बघा हाफ टाइम्स मेजर आर्क PQ किती आहे, PQ आहे 110 डिग्री. मग बघा 2 चा 2 5 चा 10, एक उरला 2 5 चा 10 म्हणजे 55 डिग्री. दॅट इज मेजर अँगल PRQ. दिस इज PRQ. पण ह्याला रिझन घालायला बरं हेच इथे म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. चला पटपट कॉपी करून घ्या बाळांनो. आता हे 4 जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या. त्यातले शक्यतो काय करतात ते 2 मार्क्सला विचारतात, त्यातले कुठले तरी 2 टाकतात ते ह्याच्यामध्ये.